नमस्कार मित्रांनो, मी गॅलेक्सी ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण आहे, एलिमेंट्सचं जे काही क्लासिफिकेशन आहे, त्यांच्याबद्दल या ठिकाणी बघत आलेलो आहोत. यामध्ये आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम बघितला, मेंडेलिव्हचे पिरियडिक टेबल्स या ठिकाणी बघितले, त्याचे काही मेरिट्स, डिमेरिट्स या ठिकाणी बघितले. त्यानंतर आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबलकडे वळणार आहोत. त्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, की जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स त्या ठिकाणी येणाऱ्या व्हिडिओचे मिळत राहील. तर चला मित्रांनो, आज आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूया. आजचा आपला पॉईंट आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा, यामध्ये काय आहे की द सायंटिस्ट वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटिरियर ऑफ द ॲटम वेन द मेंडेलिव्ह पुट फोर्थ द पिरियडिक टेबल. ज्यावेळेस बघा की मेंडेलिव्हनं या ठिकाणी पिरियडिक टेबल मांडला होता, तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल ज्यावेळेस त्यांनी मांडला तोपर्यंत या ठिकाणी जे काही ॲटम आहे, या ॲटमच्या अंतरंगामध्ये काय आहे, ॲटमच्या इनसाईडमध्ये काय आहे, हे कोणालाही त्या ठिकाणी माहीत नव्हतं. मीन्स ऑफ दॅट एव्हरीवन was not known about what is the inside an atom. Okay, then after the discovery of electron, scientists started the exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध ज्या वेळेस लागला, त्यावेळेस मग शास्त्रज्ञांनी या ठिकाणी काय केलं की जे काही रिलेशन आहे कशामध्ये, इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटमिक नंबर, अणु अंकामध्ये आणि अणूच्या आतील जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, या दोघांमध्ये काही संबंध आहे का, म्हणजे अणूमध्ये जेवढेही इलेक्ट्रॉन होते तेवढे इलेक्ट्रॉन आणि जो अणु अंक आहे त्या इलेमेंटचा, यांच्यामध्ये काही संबंध आहे का, या गोष्टीचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. The atomic number in Mendeleev's periodic table only indicate the serial number of elements. बघा, ज्यावेळेस मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे काही ॲटमिक नंबर होता, तर हा ॲटमिक नंबर जो आहे, इट वॉज जस्ट इंडिकेटिंग द सिरियल नंबर ऑफ इलेमेंट्स. म्हणजे काय की त्या मूलद्रव्याचा अणुअंक नव्हे तर मूलद्रव्याचा अणुक्रमांक त्या ठिकाणी तो फक्त दाखवत होता. इन 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiment done using X-ray tube that the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of the proton in the nucleus of the atom of that element. मग पुढं काय झालं की 1913 मध्ये एक शास्त्रज्ञ होता हेनरी मोझले, याने या ठिकाणी दाखवून दिलं, एका प्रयोगाच्या आधारे त्याने एक्सरे ट्यूबचा एक प्रयोग त्या ठिकाणी केला आणि त्यावेळेस त्याने दाखवून दिलं की जो तुमचा ॲटमिक नंबर आहे, आता अणुअंक म्हणजे नेमकं काय हे आपण पुढं बघणारच आहोत. जो ॲटमिक नंबर आहे त्या मूलद्रव्याचा, इट करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर, म्हणजेच त्या जो काही इलिमेंट असेल, त्या इलिमेंटचा जो काही ॲटम असेल, तर त्या इलिमेंटच्या ॲटमवर असलेला धनभार, असं त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. पुढं बघा, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट, किंवा त्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉनची संख्या किंवा धनभार, असं या ठिकाणी त्याने दाखवून दिलं. दिस रिव्हेल दॅट द ॲटमिक नंबर इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन इलेमेंट दॅन इट्स ॲटमिक मास. मग त्यावरून पुढं अजून एक्सपेरिमेंट्स, अजून अभ्यास करून त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की कोणताही मूलद्रव्य असू द्या, त्याचा मूलभूत गुणधर्म जो आहे हा ॲटमिक मास नसून या ठिकाणी ॲटमिक नंबर आहे, असं या ठिकाणी समोर आलं. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि मग यालाच अनुसरून या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीचा नियम, एक लॉ त्या ठिकाणी सांगण्यात आला. पूर्वी ज्यावेळेस आपण न्यूलँडच्या किंवा मेंडेलिव्हच्या अष्टकामध्ये ज्यावेळेस बघितलं, जो काही लॉ बघितला होता, त्याचा लॉ आपल्याला या ठिकाणी असं सांगत होता की प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटमिक मासेस. पण ज्यावेळेस हेनरी मोस्लेनं प्रयोग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलं की जो काही एलिमेंट असेल, तर त्याचं जी काही प्रॉपर्टी जी काही असणार आहे, तर म्हणजेच जी काही त्याचं जे काही पिरियडिक फंक्शन आहे, हे इट विल नॉट रिलेटेड टू द ॲटमिक मास, सो इट विल रिलेटेड टू द ॲटमिक नंबर, असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी समोर आलं. ठीक आहे, मॉडर्न पिरियडिक लॉमध्ये आपल्याला मग या ठिकाणी काय सांगतोय, परत ऐका, की जो काही तुमचा मॉडर्न पिरियडिक लॉ आहे, हा आपल्याला या ठिकाणी काय सांगतोय की प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट
आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटमिक नंबर्स. हा नियम तुम्हाला हा जो लॉ आहे मित्रांनो, हा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे. तर मॉडर्न पिरियडिक लॉमध्ये या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, की मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म असतील तर हे त्याच्या अणुअंकाचं आवर्तीफल त्या ठिकाणी असतं, ॲटमिक नंबरचं या ठिकाणी आवर्तीफल असतं, हे या ठिकाणी आपल्याला कळून येतं. ठीक आहे. चला तर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी, दीर्घ आवर्त सारणी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट resulting from an arrangement of the element in the increasing order of their atomic numbers is the modern periodic table. बघा, मग मूलद्रव्याची ज्यावेळेस चढत्या अणुअंकामध्ये मांडणी केल्यानंतर जी सारणी आपल्याला मिळते तिलाच आपण या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी म्हटल्या जातं. ही ओळ खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. पुढं बघा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटमिक नंबर. बघा, ॲटमिक मासच्या बेसिसवर सुद्धा या ठिकाणी मेंडेलिव्हनं या ठिकाणी आवर्त सारणी मांडली होती. त्याच्या ज्या काही प्रॉपर्टी होत्या ह्या प्रेडिक्ट करणं, भाकीत करणं, सांगणं हे थोडंसं कठीण होतं. पण ज्यावेळेस आवर्त सारणी ही ॲटमिक नंबरच्या आधारे, ॲटमिक नंबरवर आधारून ज्यावेळेस आवर्त सारणी तयार करण्यात आली त्यावेळेस आपल्याला त्या मूलद्रव्याचे जे काही प्रॉपर्टीज असतील हे प्रेडिक्ट करणं, भाकीत करणं सहज सोपं त्या ठिकाणी झालं. पुढं बघा, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीलाच या ठिकाणी आपण दीर्घ आवर्त सारणीसुद्धा या ठिकाणी म्हणतो. पुढं बघा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटमिक नंबर. तर जी काही आधुनिक आवर्त सारणी आहे, जी तुम्ही जे काही तुमचा टेबल आहे 2.7 नेक्स्ट पेज नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की जेवढेही मूलद्रव्य तुमचे त्या ठिकाणी आहेत पिरियडिक टेबलमध्ये, आधुनिक आवर्त सारणीमध्ये जेवढेही मूलद्रव्य त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, दे आर अरेंज्ड अकॉर्डन्स विथ देअर ॲटमिक नंबर, नॉट अ ॲटमिक मास. हे लक्षात घ्या की ते अणुवस्तुमानाच्या आधारे नव्हे तर अणुअंकाच्या आधारे त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल त्या ठिकाणी अरेंज केला गेलेला आहे. पुढं बघा, मग ॲज अ रिझल्ट मग याचा फायदा काय झाला आपल्याला, मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल ॲपेअर टू बी रिमूव्ह. मग मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जेही काही ड्रॉबॅक्स, जे काही दोष किंवा जे काही चुका होत्या त्या इथून आपल्याला निघून गेलेल्या दिसतात. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. पण या ठिकाणी हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल, हायड्रोजनच्या स्थानाबद्दल जो काही संभ्रम जो काही होता तो आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा जसाच्या तसा बघायला मिळतो. जो डिमेरिट होता कोणाचा, मेंडेलिव्हचा, तो एक डिमेरिट्स आपल्याला पुन्हा इथं बघायला मिळतो. पुढे बघा, we have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electron are distributed in the shell around the nucleus. बघा की मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही जी संकल्पना आहे ती शिकलेली आहात. तर यामध्ये नेमकं काय केलं जातं की जे इलेक्ट्रॉन आहे हे त्या ॲटम्सच्या न्यूक्लियसच्या त्याच्या जे काही अराउंड मीन्स अवतीभोवती ज्या काही कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची केलेली मांडणी. सो शेल अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. मग हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे कशावरून ठरवलं जातं किंवा कसं या ठिकाणी आपल्याला काढता येतं, तर त्यामध्ये त्या मूलद्रव्यामध्ये किंवा त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये किती टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे हे त्यावरून आपल्याला कळतं. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज द सेम ॲज द ॲटमिक नंबर. किंवा त्या अणूमध्ये किती एकूण इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आहेत तेवढाच त्या मूलद्रव्याचा काय असेल, ॲटमिक नंबर असेल, अणुअंक त्या ठिकाणी असेल. म्हणजेच जर एखादा मूलद्रव्य आहे त्याचा ॲटमिक नंबर जर 10 असेल तर त्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे ही सुद्धा 10च असेल. किंवा एखादा मूलद्रव्य आहे की ज्याचा ॲटमिक नंबर 99 आहे, इट्स मीन्स त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा किती असेल, 99च असेल. ओके. पुढं बघा, द रिलेशन बिटवीन द ॲटमिक नंबर ऑफ ॲन इलेमेंट
अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मग बघा, जे काही मूलद्रव्य आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे हे आपल्याला आधुनिक आवर्ती सारणीमध्ये ठळकपणे त्या ठिकाणी बघायला मिळतं किंवा ठळकपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. तर मित्रांनो, या पॉईंटमध्ये जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, या ठिकाणी आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल किंवा दीर्घ आवर्त सारणीसुद्धा, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीलाच आपण दीर्घ आवर्त सारणीसुद्धा म्हणू शकतो. हे आपण या ठिकाणी बघितलं. ते कसं आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर हा पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थितशीर अभ्यासायचा आहे. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील समजण्यामध्ये काय किंवा काही अर्थ कळत नसेल किंवा कुठल्याही स्वरूपाची जर तुम्हाला अडचण या ठिकाणी येत असेल अभ्यास करताना, तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. वी आर ऑलवेज फॉर यू, हे लक्षात घ्या. आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत. जर तुम्हाला या ठिकाणी काही अडचणी येत असतील, सो प्लीज या ठिकाणी तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. ओके मित्रांनो, चला. तर मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल खूप म्हणजे आधुनिक आवर्त सारणीबद्दल आपण बरीचशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी जमा करत आलो आहे. आता पुढचा जो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणी जी आहे हिची रचना कशा स्वरूपाची केली गेली आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता शिकायचं आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. या ठिकाणी जी आपली आता आधुनिक आवर्त सारणी आहे ही तुमच्या समोर त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपली जी काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ही कशा स्वरूपाची आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, सुरुवात करूया आपण. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. बघा, या ठिकाणी आपल्याला जे काही हॉरिझॉन्टल रोज आहेत, आडव्या ज्या काही ओळी आहेत, या ठिकाणी त्यांना पिरियड्स मीन्स आवर्त या ठिकाणी म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ज्या काही पूर्ण आडव्या ओळी तुम्हाला दिसतात 1 to 7, दीज आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. यांना आवर्त असे म्हणतात. फ्रेंड्स, या खूप बेसिक गोष्टी आहे की ज्या पुढे जाऊन तुम्हाला खूप 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 कामात येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐका, व्यवस्थित समजून घ्या. कुठलीही गोष्ट पाठांतर करण्यापेक्षा ती अंडरस्टँड करणं, दॅट इज द मच बेटर. ओके. सो प्लीज जी काही कन्सेप्ट आहे, पिरियड काय असतात, ग्रुप्स काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. या समजून घ्या. ठीक आहे. तर बघा, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. 1 ते 7 या ठिकाणी ज्या आडव्या ओळी आहेत आपल्यासमोर, दॅट इज कॉल्ड ॲज द पिरियड्स. त्यांना या ठिकाणी आवर्त असं या ठिकाणी म्हटलं जातं. सिमिलरली द 18 वर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर ग्रुप 1 to 18. त्याचबरोबर बघा की 18 अशा ज्या काही उभ्या ज्या ओळी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत 1 to 18, दीज आर कॉल्ड ॲज द ग्रुप्स. यांना या ठिकाणी ग्रुप्स या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? जे काही 1 to 18 इथं तुम्ही बघू शकता. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th till the 18. So these all are called as the ग्रुप्स. यांना गण असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढं बघा, मग या ग्रुप्स आणि त्याचबरोबर जे काही पिरियड्स आहेत. सो बघा पुढं, द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही आपले आवर्त आणि गण आहे या दोघांना एकत्रित करून या ठिकाणी काय तयार झालं, हे बॉक्सेस असे काहीतरी बॉक्स आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी दिसता आहेत. या ठिकाणी तुम्ही बघा की हा जो काही तुमचा पिरियड आहे आणि हा जो काही ग्रुप आहे. सो ड्यू टू दिस ग्रुप्स अँड पिरियड करस्पॉन्ड टू द बॉक्सेस, यांच्यामुळे काय तयार झालं, बॉक्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. पुढं बघा, रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे काही बॉक्स आहेत या बॉक्सच्या वरच्या साईडला काही अंक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. दिस नंबर इंडिकेट द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं 1 आहे, त्यानंतर इथं बघा 2, 3, इथं 4,
5, 6, 7 means 8 means of that there are given some numbers in the upper part of the boxes that is called as the atomic number. ठीक आहे. आता ॲटॉमिक नंबर काय असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाऊ मच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर इज प्रेझेंट इन दॅट ॲटम ऑफ दॅट इलेमेंट इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक नंबर. तर वरच्या साईडला या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याचं ॲटॉमिक नंबर या बॉक्सच्या वरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. इच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर वन एलिमेंट. या ठिकाणी एका बॉक्समध्ये एक एलिमेंटसाठी त्या ठिकाणी जागा आहे. आता बघा, अपार्ट फ्रॉम दिस रोज 2 रोज आर सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. आता या ज्या काही रोज आहे या रोजच्या पलीकडे जे काही आपला मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्या बेसला अजून 2 रो आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर बघा पुढं, these are called as the lanthanide and actinide series respectively. आता जी वरची जी काही सिरीज आहे त्या श्रेणीला या ठिकाणी लॅन्थनाइड सिरीज या ठिकाणी म्हटलं जातं. या ठिकाणी बघा, ही जी वरची सिरीज या ठिकाणी पूर्णपणे आहे, दिस सिरीज इज कॉल्ड ॲज द लॅन्थनाइड सिरीज अँड द नेक्स्ट सिरीज इज कॉल्ड ॲज द ॲक्टिनाइड सिरीज. ओके. देअर आर 118 boxes in the periodic table are including these two series. आता या 2 सिरीज मिळून पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला 118 बॉक्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. इफ देर आर 118 बॉक्सेस, ऑब्वियसली देअर इज प्रेझेंट 118 एलिमेंट्स इन अवर मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके. इट मीन्स दॅट देर आर 118 प्लेस फॉर द एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक table. Okay. Very recently, formation of few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. नजीकच्या काळातच या ठिकाणी अजून काही मूलद्रव्याचा शोध त्या ठिकाणी लागला आणि जवळपास अशी पूर्ण आवर्त सारणी त्या ठिकाणी भरल्या गेली आणि पूर्ण आवर्त सारणीमध्ये आपल्याला 118 मूलद्रव्ये त्या ठिकाणी बघायला मिळतात. पुढं बघा, ऑल द 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. आता जवळपास पूर्णपणे आपल्याला 118 मूलद्रव्ये त्या ठिकाणी 118 मूलद्रव्यांचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. बघा, आता हा जो पूर्ण पिरियडिक टेबल जो आहे हा पूर्ण पिरियडिक टेबल या ठिकाणी 4 प्रकारामध्ये विभागला गेलेला आहे किंवा 4 खंडामध्ये या ठिकाणी त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी and its name is S block element, P block element, D block element and F block element. So बघा कोणता खंड कुठं आहे हे आपण बघूया. द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, जो काही गण पहिला आणि दुसरा जो काही आहे, ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिस ग्रुप फर्स्ट अँड दिस ग्रुप सेकंड. सो या दोघांच्या फॉर्मेशनमुळे या ठिकाणी काय बनतो, एस ब्लॉक. सो जर तुम्हाला कोणी विचारलं की विच ग्रुप्स कम्स इनटू द एस ब्लॉक एलिमेंट और विच ग्रुप्स आर प्रेझेंट इन एस ब्लॉक, सो द आन्सर इज देअर ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. तर एस ब्लॉकमध्ये कोणते कोणते ग्रुप्स, कोणते गण त्या ठिकाणी येतात, तर गण पहिला आणि गण दुसरा. त्यानंतर बघा, द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक एलिमेंट और पी ब्लॉक. तर बघा या ठिकाणी, तर ग्रुप 13 टू ग्रुप 18 इज कॉल्ड ॲज द पी ब्लॉक एलिमेंट. याला काय म्हटलं जातं, पी खंड असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर बघा, ग्रुप 3 टू ग्रुप 12 इज कॉल्ड ॲज द डी ब्लॉक. तर याला डी खंड असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ज्या आपल्या खालच्या तळाच्या ज्या काही 2 रोज आहेत, जी लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज, या दोघांचा मिळून एक खंड बनतो, दॅट इज कॉल्ड ॲज द एफ ब्लॉक एलिमेंट. तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी आहे जी आपली आधुनिक आवर्त सारणी जी आहे, मीन्स मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे, सो इट इज डिवायडेड इन टू द 4 ब्लॉक्स. सो ग्रुप फर्स्ट अँड सेकंड इज कॉल्ड ॲज द एस ब्लॉक एलिमेंट. Group 3 to 12 is called as the D block element. Afterward, group 13 to 18 is called as the P block element. And ज्या काही खालच्या आपल्या 2 बेसच्या ज्या काही तळाच्या जे काही 2 ओळी आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज द एफ ब्लॉक एलिमेंट किंवा एफ खंड त्याला या ठिकाणी म्हटल्या जातं.
पुढं बघा, द डी ब्लॉक एलिमेंट इज कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉकमधील डी खंडामधील जेवढेही मूलद्रव्ये आहेत यांना संक्रमण मूलद्रव्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके. त्यानंतर पुढं बघा, अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. आता जो काही पिरियडिक टेबल आहे या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला एक झिगझॅग लाईन या ठिकाणी बघायला मिळते. ओके. आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात एक झिगझॅग लाईन जी आहे आपल्याला या ठिकाणी अशा स्वरूपाची बघायला मिळते. एक नागमोडी रेषा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकतात. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. मग आता या झिगझॅग लाईनचा फायदा काय? सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे. तर आपण कॅन यू टेलमध्ये एक गोष्ट या ठिकाणी बघितली होती की व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, की मूलद्रव्याचे प्रकार कोणते आहेत. तर आपण त्यामध्ये बघितलं होतं की जे मूलद्रव्य आहेत, सो दोज आर डिवायडेड इन टू द 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द मेटल, सेकंड वन इज द नॉन मेटल अँड थर्ड वन इज द मेटलॉइड्स. ठीक आहे. तर मग ही झिगझॅग लाईन जी आहे तर ही आपल्या मूलद्रव्याच्या प्रकारांना या ठिकाणी ठळकपणे आपल्याला दाखवून देते. ठीक आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी काय होतं आहे, द मेटलॉइड्स एलिमेंट लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. आता ही जी काही झिगझॅग लाईन आहे तर या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर, किनाऱ्यावर जेवढेही मूलद्रव्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, ओके, सो दीज आर द मेटलॉइड्स. ज्या ठिकाणी लाल कलर केलेला आहे तर हे सगळे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. काय आहेत, मेटलॉइड्स म्हणजेच धातुसदृश. आता धातुसदृश काय आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की असा मूलद्रव्य जो धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म त्या ठिकाणी दाखवत असेल. ओके. तर सो टू द लेफ्ट हँड साईड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, मग ही जी काही टू द लेफ्ट हँड साईड ऑफ दिस झिगझॅग लाईन, मग ही जी काही नागमोडी रेषा आहे या नागमोडी रेषेच्या डाव्या हाताला जेवढीही मूलद्रव्ये या ठिकाणी आहेत, सो डाव्या हाताला जेवढीही मूलद्रव्ये या ठिकाणी असतील, सो दीज कॉल्ड ॲज द मेटल्स. तर यांना काय म्हटलं जातं, धातू या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला जेवढीही मूलद्रव्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, दीज आर कॉल्ड ॲज द नॉन मेटल्स. तर यांना अधातू या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे ही जी नागमोडी रेषा आहे, ही नागमोडी रेषा या ठिकाणी काय करते की धातूंना त्यांची एक ओळख निर्माण त्या ठिकाणी करून देते. बघा पुढं, द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन, ऑल द मेटल लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. जी काही तुमची नागमोडी रेषा आहे त्या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला जेवढीही मूलद्रव्ये आहेत तर हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत, अधातू त्या ठिकाणी आहेत. सॉरी, बघा माफी मागतो. ऑल द मेटल लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. जेवढीही धातू आहेत हे धातू या ठिकाणी झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आहेत आणि जेवढेही अधातू आहेत मीन्स नॉन मेटल जे काही आहेत ते लाय ऑन द राईट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. खूप सहज आणि सोपा हा पॉईंट या ठिकाणी आहे. व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्या पॉईंटचा अभ्यास करा. तुम्हाला परत मी तुम्हाला सांगेल की जर काही अडचणी तुम्हाला या ठिकाणी येत असतील, सो प्लीज 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 कमेंट्स त्या ठिकाणी करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना, भावाला, बहिणीला या ठिकाणी ह्या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्या ठिकाणी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा झिगझॅग लाईनबद्दल आपण 1 मिनिटावर चर्चा करूया की ही झिगझॅग लाईन जी आहे ही का महत्त्वाची आहे. बघा, या झिगझॅग लाईनमुळे आपल्याला आपल्या मूलद्रव्यांची ओळख त्या ठिकाणी असते. पुन्हा सांगतो की झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला जेवढीही मूलद्रव्ये आहेत दोज कॉल्ड ॲज मेटल्स, त्यांना धातू असे म्हणतात. आणि उजव्या बाजूला जेवढीही मूलद्रव्ये आहेत दोज कॉल्ड ॲज द नॉन मेटल्स. ओके. आणि झिगझॅग लाईनवर जे काही मूलद्रव्ये त्या ठिकाणी येतात दोज आर कॉल्ड ॲज द मेटलॉइड्स. एस खंड कशाला म्हणतात, पी खंड,
डी खंड, एफ खंड कशाला म्हणतात हे तुम्हाला आता व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी कळलेलं आहे, मी अशी अपेक्षा करतो. ओके मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.